नमस्कार मंडळी, यावर्षी उन्हाळा खूप लांबला आहे. सगळेजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या कडक उन्हात घराबाहेर पडणं देखील कठीण झालं आहे. पण मंडळी, बऱ्याच दिवसात आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ आला नव्हता. त्यामुळे या कडक उन्हाची तमा न करता मी आणि मनोज कळव्यावरून स्कूटीने निघालोय भिवंडीजवळील प्राचीन लोणार लेणी आणि प्राचीन शिवमंदिर बघायला. मंडळी, आता साधारण संध्याकाळचे वाजलेत 4. तरी उन्हाची तीव्रता खूप जाणवते, पण आमचा उत्साह मात्र कुठेही कमी झालेला नाही. साधारण तास 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही आता येऊन पोचलो आहोत लोणार लेणीपाशी. मंडळी, फायनली आपण आपल्या ठिकाणावर येऊन पोचलो आहे. हे लोणार केव्ज आहे. मनोज आणि मी बाईकने आलो होतो कळव्यावरनं. मनोज हेल्मेट घालतो. तर किती आपल्याला 1 तास लागला, साधारण 1 तास लागला. आपण कळव्यातून निघालो तेव्हापासून 3:45 वाजले. त्याला 1-1.25 तास लागला रोडची कामं चालू असल्यामुळे. तर आता आपण बघूया आतमध्ये जाऊन केव्ज. पूर्ण गाडी इथपर्यंत येते. इथे गाडीचं जिथे संपतं तिथेच आपल्याला उजव्या बाजूला ही प्राचीन लेणी लागतात. आतमध्ये जाऊया आणि बघूया, त्यांचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करूया. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे रखरख आहे. संध्याकाळचे वाजलेत 5. तुम्ही बघू शकता पक्ष्यांचा आवाज चालू आहे. मागे किंगफिशर ओरडतोय. मंडळी, इथे आजूबाजूला सर्वजण पावसाची पूर्वतयारी करताना आपल्याला दिसत आहेत. मुंबई ठाण्याच्या इतक्या जवळ असूनही खूप कमी लोकांना या लेण्यांबद्दल माहीत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळ असलेल्या लोणार लेणीमध्ये शहराच्या गडबड गोंधळापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा ऐतिहासिक ठेवा नक्की काय आहे, चला एकत्र जाणून घेऊया. मंडळी, या लोणार लेण्या साधारण 5व्या ते 7व्या शतकातील असाव्यात. या लेण्यांचे मुख्य कोरीव काम शिलाहाराच्या काळात झाले आहे. सुरुवातीला या लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित होत्या, म्हणजेच एक बौद्ध विहार म्हणून या कोरल्या गेल्या होत्या. पण कालांतराने येथे हिंदू धर्माचा प्रभाव दिसू येतो. म्हणूनच येथील मुख्य दालनात आपल्याला हिंदू देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. इथल्या खांबावरील नक्षीकाम आणि भिंतीवरील शिल्पे आजही त्या काळातील समृद्ध कलेचा साक्ष देतात. दुर्दैवाने काळाच्या ओघात काही मूर्तींची झीज झाली आहे, पण तरीही त्यांचे सौंदर्य आणि भव्यता आजही टिकून आहे.
मंडळी, या लेण्यांच्या मुख्य दालनात आपल्याला खंडेश्वरी मातेची मूर्ती पाहायला मिळते. स्थानिक लोकांमध्ये या जागेला खूप धार्मिक महत्त्व आहे. सध्या जरी ऊन असलं तरी पावसाळ्यात हे ठिकाण एखाद्या नंदनवनासारखं दिसत असणार. ह्या लेण्यांच्या वरून वाहणारे पाण्याचे ओहळ आणि आजूबाजूचे हिरवेगार डोंगर ट्रेकर्ससाठी नक्कीच पर्वणी असावी. म्हणजे तुम्हाला ही ऐतिहासिक आणि सुंदर जागा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक आणि ट्रेकिंगसाठी ठिकाणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे पुढच्या भागात आपण भेटूया येथील प्राचीन शिवमंदिराला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवमंदिराला. धन्यवाद. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.